या. नाही असू द्या. बोला, काय काम आहे तुमचं? आमचं ध्रुपदाबाईंकडे काम आहे. त्यांना बोलावता का जरा? मिस ध्रुपदा. तुम्ही तुम्ही ध्रुपदा? का? डोक्यावर मोठं कुंकू, गळ्यात माळा किंवा भगवी कफनी नाही म्हणून विश्वास बसत नाहीये ना? नो, ऍक्च्युली तुमच्यासारखे सुपरनॅचरल पॉवर्स सोबत काम करणारे लोक जरा वियर्ड क्लोथ घालतात ना, म्हणून विचारलं. काय? नाही म्हणजे तिला म्हणायचंय की तुमच्यासारखी पारलौकिक शक्तींसोबत काम करणारी माणसं जरा वेगळ्या कपड्यात असतात ना, म्हणून आश्चर्य वाटलं आम्हाला. कामाचा कपड्यांशी काहीही संबंध नसतो. ती एक साधना असते आणि साधना करणारी माणसं सर्वसामान्यच असतात. मला माझ्या कामासाठी वेगळ्या कपड्यांची गरज नाहीये. मला माझ्या विद्येवर विश्वास आहे. आता सांगा, काय काम आहे तुमचं? चल चहा पिऊन घे. रेवा थांब, आता मी खूप जास्त घाईत आहे. घाई? मला तर तू एक्साइटेड वाटतोस. अगं हो, मला लवकरात लवकर साईटवर जायचंय आज. का? एरवी तर मला सोडून जायचं नसतं तुला. आज कोणी खास येणार आहे वाटतं साईटवर. हो अगं, कसं ओळखलंस? कोण कोण येणार आहे? अगं हे पण तूच ओळखायचंस ना. रेवा, मशिनरी येणार आहे आज. आपण खास परदेशातून इम्पोर्ट केली आहे, जनरेटर्स, म्हणून एक्साइटेड आहे. हा, मला आठवतंय तू म्हणाला होतास मला एकदा. इतक्या दिवसांनी आज फायनली कामाला सुरुवात होणार. आणि म्हणूनच दही खाल्ल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाहीये. मला यांच्याकडून कळलं आज तुझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. ते यशस्वी भव. अय्या, तू काळजीच करू नकोस. तुझ्या धैर्याची पॉवर आहे ना माझ्या पाठीची. कट पॉवर. लब्बाट. बाय, येतो. काळजी घे रे. आई, तुम्ही निश्चिंत राहा. आनय बरोबर सगळं व्यवस्थित होणार आहे. हो, मला खात्रीच आहे त्याची. आता तू आहेस ना त्याच्यासोबत. त्याच्या बाबतीत चुकीचं असं काही आता घडूच शकत नाही. आज मी खरंच असणार आहे त्याच्यासोबत. म्हणजे दुपारी डबा घेऊन चालली आहे त्याच्यासाठी. अरे वा, पण असं एकदम अचानक? त्यांचीच फरमाईश होती. मला म्हणाला मला डबा वगैरे दिलेला आवडतो म्हणून घेऊन चालली. तुमच्या प्रेमाला कुणाची नजर न लागो. एक्सक्यूज मी. हा बोला. मिस्टर अनय सरनोबत आहेत का? आपण? मी अवनी सरदेसाई, इंटरव्ह्यू साठी आले. ओ येस, सरांचा फोन आला होता. ते येतीलच इतक्यात. तुम्ही आत बसा. ओके. कानाला 100 खडे. परत त्या ध्रुपदाबाईंच्या वाटेला जायला नको. हो ना, मी पण घाबरलेच होते त्या सगळ्याने. वरवर साधी दिसत होती ती बाई, पण तो सगळा प्रकार खूप भयंकर होता.
पण त्यातून द्रुपदाबाईंना एक तर कळलंय की सुमित्रा देवी त्यांना मदत करायला तयार आहे आणि सुमित्रा देवींना मुक्त करण्यात कसलाही धोका नाहीये. पण सुमित्राला मुक्त करण्यासाठी आपल्याला किती दिव्यातून जावं लागेल याची कल्पना आहे ना तुला रोमिला? कारण आऊसाहेबांनी स्वतः त्या बंद दारावर सगळे प्रयोग केलेत. आता जर सुमित्राला मुक्त करायचं असेल तर आपल्याला त्या सगळ्या गोष्टी तिथून हलवाव्या लागतील, जे शक्य नाहीये. पण का? कारण तू विसरतेस रोमिला, त्या दारावर आता सततचा पहारा असतो. पण मग हे सारं आपण कसं करायचं? तेच तर कळत नाहीये ना. तुम्ही एक काम करा, त्या पहारेकऱ्याला काहीतरी ऑर्डर द्या आणि त्याला तिकडून जायला भाग पाडा. तुमची ऑर्डर तो ऐकणार नाही असं होऊ शकत नाही. लहान मुलासारखं बोलू नकोस रोमिला. मी त्याला तिथून जायला सांगितलं आणि मग त्या दाराबाबत काही घडलं तर सगळा संशय थेट माझ्यावर नाही काही येणार. हो बरोबर आहे तुमचं, पण मग काहीतरी करावंच लागेल ना. हो, पण म्हणून घाई करून चालणार नाहीये. व्यवस्थित प्लॅन करायला हवा. नीट विचार नाही केला तर उद्या आपल्याच अंगाशी यायचं. त्यामुळे आत्ता तू जरा शांत राहा. शांत राहा म्हणे, हीच खरी वेळ. काहीतरी करावंच लागेल, नाहीतर खूप उशीर होईल, खूप उशीर होईल. काय करू? या सगळ्यातून मी मार्ग कसा काढू? सुमित्रा देवींना मला मुक्त करायचंच आहे, पण हे सगळं कसं करता येईल मला काही कळत नाहीये. मी काय करू? काय करू? रॉमिला वहिनी साहेब जेवण करायला घेत होते तर काय मी येऊ तुझ्या बरोबर किचन मध्ये राबायला? नाही बा, तसं नाही. म्हणजे तुम्हाला काय हवंय तसं बनवता येईल ना म्हणून. हो मग जा, एक काम कर, माझ्यासाठी ग्रिल्ड चिकन कर. ठीक आहे, जा आता. नाही म्हणजे ते काय म्हणजे काय? काय बोलायचंय तुला? नाही, त्याचं काय ना, आजच्या दिवशी घरात मांस शिजत नाही म्हणून. म्हणून काय? म्हणून काय? आता जर मला काही खायला हवंय तर तेही मिळणार नाही का या वाड्यात? मी परदेशात वाढलीये, तिथले लोक हे सगळं काही मानत नाहीत. आणि जर तुला असंच वागायचं होतं तर तोंड वर करून विचारायला का आलीस? काही लोकांचा खूप सपोर्ट आहे ना तुला आजकाल, कळतंय मला सगळं. आणि म्हणूनच खूप जास्त बोलायला लागलीस तू. नोकर आहेस, नोकरासारखी वाग. एक लक्षात ठेव भागा, तुझ्यासारख्या दीड दमडीच्या लोकांनी फार बोलायचं नसतं. मी तुला कधी तुझ्या लायकीवर आणीन ना, तुलाही कळणार नाही. जा आता. रॉमिला, काय झालंय? आणि इतकं का बोलतेस तू भागात यांना? आली ही पण आली इकडे बोलायला. अरे सॉरी, तुम्ही तर जहागीरदारीन आहात ना, तुम्हाला तर हक्क आहे दुसऱ्यांच्या पर्सनल गोष्टीमध्ये नाक खुपसण्याचा. अगं असं नाहीये, पण खरंच चिडण्यासारखं काही झालं असेल ना तर आपण बोलूया ना शांतपणे. तू बोलणार माझ्याशी? तू काय बोलणार? तू पण या नोकरांचीच बाजू घेणार ना, कारण तू पण यांच्यासारखीच आहेस, दीड दमडीची नोकर. तुझी लायकी नाहीये माझ्या समोर उभं राहण्याची. अनयला आणि घरच्यांना गुंडाळून बसलीयस कुंडली मांडून इकडे.
खूप मजा येत असेल ना तुला, इतकी नाटकं करून इथे राहायला. लाज नाही का वाटत तुला? रॉमिला, काय बोलतेस तू हे? हो गॉड, सगळी पहारा लावतात का माझ्या रूमच्या बाहेर? इतकं काय चिडताय धाकटे आई साहेब? काय चुकीचं बोलले मी? काल परवापर्यंत तुम्ही हेच बोलत होतात, हे विसरू नका. हो, मती भ्रष्ट झाली होती माझी, गैरसमज करून बसले होते मी. पण या सगळ्यामध्ये तुझाही हात होता हे विसरू नकोस. प्लीज, आम्ही बोलावं आणि तुम्ही ऐकावं. इतकं काय तुम्ही लहान नाही आहात आणि भोळ्याही नाही. तुम्हालाही ते पटलं होतं. रेवा चुकीची आहे हे तुम्हालाही मान्य होतं धाकटी आई साहेब. पण आता माझे डोळे उघडलेत, साफ उघडलेत, आणि तुझेही लवकरच उघडावेत अशी अपेक्षा आहे. स्वतःच्या बोलण्या आणि वागण्याबद्दल जरा काळजी घेशील ना तर बरं होईल. मी काय करते, काय बोलते ते ठाऊक आहे मला. तुम्ही मला समजवू नका. जर आपल्या सुनेला समजवा. दुसऱ्यांच्या प्रकरणात नाक खुपसण्याची सवय आहे तिला. पण तुम्ही काय समजवणार? तुम्ही पण तशाच आहात ना. रॉमिला, तुला जे काही बोलायचंय ना ते मला बोल, पण आईंना काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. का? काय करणार तू? सांग ना मला, काय करणार? शासन करणार मला? कर ना, मला बघायचंय. शासन कर, कर, कम ऑन. मी घाबरत नाही तुला. दीड दमडीच्या मोलकणीची नाथ. यापुढे माझ्या सुनेबद्दल एक शब्द बोलशील तर याद राख. आई, आई प्लीज शांत व्हा. काय करताय तुम्ही? जाऊ दे. जाऊ दे काय? ही काही बोलेल आणि आपण ऐकून घ्यायचं? आई तुम्ही शांत व्हा आधी. आणि नसेल तिची मनस्थिती ठीक. आणि रॉमिला, तू प्लीज शांत हो. आणि तू काय बोलतीयस, कशी वागतीयस ह्याचा जरा विचार कर. इतकी मोठी आहेस तू, एवढं तर नक्कीच कळायला हवं तुला. आई तुम्ही चला, चला. मी शांतपणेच विचार करणार आहे ग. पण मी कुठे चुकते ह्याचा नाही, तर एकदा का त्या सुमित्रा देवी दाराबाहेर आल्या ना की त्यांची मदत घेऊन तुमचं काय करायचं ह्याचा. आज माझ्या अंगावर हात उचलण्याची हिंमत केली ना धाकट्या साहेबांनी, आता मी ते दार उघडणारच. राजगादी तर मला मिळेलच, पण माझ्या या अपमानाचा बदला मी घेतला नाही ना तर नाव नाही सांगणार. बोलायच्या आधी काही विचार करायचा की नाही? आई जाऊ दे ना. तुम्हाला माहितीये ना तिचा स्वभाव. सोडा ना. आणि खरं सांगायचं तर तुमचं हे असं रूप मी पहिल्यांदाच बघितलं. वाई, धाकल्या वहिनी साहेबांना मी आधी असं कधीच बघितलं नव्हतं. भागातही मला तर भीतीच वाटते आता. म्हणजे आपण दोघींनी सांभाळून राहायला पाहिजे. हा, उद्या जर आपल्या दोघींकडनं अशी चूक झाली आणि आईंनी आपल्याला सुद्धा. देवा, आता खरंच मॉरी ना मी तुला. अशाच हसत राहा, खूप छान दिसता. बरं, अनेसाठी डबा करायचा ना, जाऊया आपण. भागात एक मंदा मामी आणि औसेबांना काही हवंय का बघा. या. रेवता एवी कमालच आहेत. कुणाचा विराग चुटकी सरशी घालवत्या. अरे केशव, पण तुम्ही लोकांनी मला कळवलं का नाहीत? तिथे वाटेत मी बघितलं आपला मशिनरीजचा ट्रक वाटेत अडकलाय. कुठल्याशा पॅच मध्ये का कोणास ठाऊक पाणी जमलंय म्हणून सगळा चिखल झालाय आणि तो ट्रक तिथेच अडकून पडलाय. मी कसा बसा पोचलो इकडे. पण मग राजे आता काय करायचं? नाही म्हणजे मशिनरी तिथेच उतरवून मग आणायची का सावकाश? अरे केशव, ती मशिनरी किती जड आहे माहितीये ना तुला? ती उचलण्यासाठी इथे खास क्रेन्स मागवलेत आपण. जर ती तिथे उतरवली तर ती तिथून इथे आणणार कशी? पण मग आता काय, खडी आणि मटेरियल वापरून तो रस्ता भरायला घ्या आणि तो ट्रक काढून घ्या तिकडून.
पण राजे त्यात तर 2 दिवस जातील. वर इतकी खडी आणि रेती तिथे भरली तर होणारा खर्चही बराच असेल. अरे मग ती महागातली मशिनरी तिथेच ठेवून द्यायची का पाणी सुकेपर्यंत? इथे आपली कामं खोळंबली आहेत केशव. एक्सक्यूज मी सर. मी काही सुचवू का? नाही, मला असं वाटतं की इथला मेन रोड आपल्या साईडच्या मागच्या बाजूला जातो, त्यामुळे तुम्ही ट्रक तिथे नेऊ शकता. त्याचा काय फायदा? तिथे भिंत बांधलेली आहे. केशव एक मिनिट. बोला. इतकी माणसं कामाला लावून 2 दिवस घालवून रस्ता भरण्यावर खर्च करण्यापेक्षा ती भिंत पाडायला नक्कीच कमी वेळ लागेल. आणि तिथून इथे यायला रस्ता जरी नसला तरी जमीन गाड्यांसाठी चांगली आहे. हवं तर तुम्ही तो मार्ग अशा वेळी वापरण्यासाठी ठेवू शकता. आणि अगदीच नाही तर भिंत बांधायला नक्कीच कमी वेळ आणि पैसा खर्च होईल. म्हणजे मला तरी असं वाटतंय. बाकी तुम्ही बघा. अहो पण मॅडम. थांब केशव, बरोबर बोलतायत त्या. जा, तू एक काम कर, तो ट्रक वळवून घ्यायला सांग आणि मागची भिंत पण पाडायला घे. हो, पण जेवढा ट्रक येईल तेवढीच भिंत पाड. हा, तुझा मी येतो. जी राजे. इम्प्रेसिव्ह. खूप चांगली आयडिया सांगितली तू. बसा. आपलं नाव? मी अवनी सरदेसाई. मुंबईहून इंटरव्ह्यूसाठी आली आहे. हो, येस येस. तर मिस अवनी सरदेसाई. सर, तुम्ही प्लीज मला फक्त अवनी म्हटलं तरी चालेल. फाईन. आणि तूही मला अनयच म्हण. तशी मला फार फॉर्मॅलिटीची सवय नाही. ओके सर. हा, आय मीन अवनी, आपल्या साईटची तुला इतकी माहिती कशी? तू तर मुंबईची आहेस ना? हो, पण काय आहे ना, मी ज्या भागात काम करते ना त्या भागाची संपूर्ण माहिती काढायची मला सवय आहे. माझ्यासाठी काम हे एक युद्ध आहे आणि ऑफकोर्स युद्ध करताना युद्धभूमीची माहिती असणं महत्वाचं आहे, नाही का? गुड. पण मला युद्धापेक्षा शांततेत काम करायला जास्त आवडतं. आता शब्दशःच अर्थ घ्यायचा झाला तर मलाही. मग सर, काय? आय मीन अनय, तुम्ही इंटरव्ह्यू कधी घेताय माझा? इंटरव्ह्यू तो केव्हाच झाला आणि तू त्यात पास सुद्धा झालीस. आयत्या वेळेला आम्हाला या कठीण प्रसंगात जो तू सल्ला दिलास तेव्हाच मला कळलं की तू काय आणि कसं काम करू शकतेस. यू आर सिलेक्टेड. खरंच? थँक्स. यू आर वेलकम. आमचे अकाउंटंट आहेत समीर धरणे, ते बाकीचं बोलतील तुझ्याशी. तू थांब आणि त्यांच्याशी बोलून घे. मी साईटवर जाऊन येतो. मी येते हवं तर. नाही, तू इथे थांब आणि आधी त्यांच्याशी बोलून घे, मग हवं तर मला जॉईन हो. मी आहेच. इथे नियुक्त होणं खूपच सोपं होतं. आता पुढचा मार्ग आखावा लागणार. इतकी वर्ष वाट पाहिली आहे मी हिशोब चुकता करण्यासाठी. अजून थोडी वाट पाहायला काहीच हरकत नाहीये.